नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे FY BCom सेमिस्टर फर्स्ट बिझनेस अकाउंटिंग फर्स्ट टॉपिक नंबर 3 पार्टनरशिप फर्म अँड पिसमिल डिस्ट्रीब्युशन. मित्रांनो, मॅक्झिमम लॉस मेथडचा दुसरा प्रॉब्लेम आपण बघतोय. A, B and C where partners sharing profit and losses in the ratio of 5:3:2. Their financial position as on 31st December 2023 was as follows. A, B, C हे तीन पार्टनर्स आहेत. त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे 5:3:2 आणि त्यांचं बॅलन्स शीट 31 डिसेंबर 2023ला आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. मित्रांनो, या टॉपिकची मेन थीम अशी आहे, हे तीन पार्टनर्स त्यांचा व्यवसाय बंद करणार आहे आणि व्यवसाय बंद करायचा म्हटल्यानंतर त्यांना ॲसेट विकावे लागतील आणि ॲसेट विकून आलेले पैसे त्यांना लायबिलिटीज पेड करण्यासाठी वापरावे लागतील. म्हणजे ॲसेट रिअलाइज करणे आणि रिअलाइज केल्यानंतर आलेल्या पैशातून लायबिलिटीज पेड करणे. पण सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट असते, ती म्हणजे लायबिलिटी पेड करताना या ठिकाणी याला एक विशिष्ट सिक्वेन्स असतो आणि त्या सिक्वेन्सनेच पैसे द्यायचे असतात. आपण दुसऱ्या मेथडचा या ठिकाणी विचार करतोय, मॅक्झिमम लॉस मेथड. तर या ठिकाणी हे आपल्याला बॅलन्स शीट दिलेलं आहे. आता बॅलन्स शीटमध्ये आपण पेमेंट ऑर्डर आपली कशी असेल ते एकदा आपण बघूयात आणि मग पुढे जाऊया. मित्रांनो, जनरल रिझर्व्ह फंड, आता कॅपिटल बॅलन्स जो आहे तो आपण सगळ्यात शेवटी पेड करत असतो. सगळ्यात सुरुवातीला आपण काय पेड करणार आहोत, तर या ठिकाणी बघा, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आपल्याला जनरल रिझर्व्ह फंड दिसतोय. ही रक्कम आपण कॅपिटल बॅलन्समध्ये ॲड करतो. त्यानंतर मिस एज लोन, आता हे थर्ड पार्टी लायबिलिटी आहे. त्यानंतर आहे बीज लोन, म्हणजे बी हा आपला पार्टनर आहे, म्हणजे पार्टनर लोन आहे. त्यानंतर मिस बीज लोन हे थर्ड पार्टी लायबिलिटी आहे, कारण की मिस बी म्हणजे थोडक्यात जो बी आहे त्या बीची बायको म्हणजे ती मिस, हे थर्ड पार्टी लायबिलिटी झाली. त्यानंतर एज लोन, आता एज लोन ए हा आपला पार्टनर आहे, पार्टनर लोन आहे. मग पार्टनर लोन आपण नंतर पेड करणार. तर या ठिकाणी आपल्या दोन गोष्टी लक्षात आलेल्या असतील, मिस एज लोन आणि मिस बीज लोन या दोन थर्ड पार्टी लायबिलिटी आहे. मग यांचं पेमेंट आपल्याला अगोदर करावं लागेल आणि त्यानंतर बीज लोन आणि एज लोन, ए आणि बी हे आपले दोन पार्टनर्स आहेत, पार्टनर्स लोन आपण नंतर देणार. या पद्धतीने आपली पेमेंट ऑर्डर असेल. त्यानंतर पुढे प्रॉब्लेममध्ये आपल्याला काय ॲडजस्टमेंट दिल्यात आपण ते बघूया. द फर्म वॉज डिझॉल्व्ह ऑन 1 जानेवारी 2024 when the asset realized as follows. 1 जानेवारी 2024ला ॲसेट रिअलाइज केलेले आहेत आणि ॲसेट रिअलाइज करून आलेले पैसे. आता हे पैसे हळूहळू आलेले आहेत. या ठिकाणी 10 जानेवारी, मित्रांनो 10 जानेवारीला ॲसेट रिअलाइज करून आता स्टॉक इन ट्रेड म्हणजे स्टॉक पासून 4,500 रुपये मिळाले, बुक डेप पासून 5,000, फिक्स्चर पासून 3,000 आणि एक्सपेन्सेस आहेत 500. मग आपण काय करणार, स्टॉक इन ट्रेड, बुक डेप्स आणि फिक्स्चर या अमाऊंटची बेरीज करणार आणि जो आलेला खर्च आहे तो मायनस करणार. या पद्धतीनं आपल्याला ॲसेट रिअलाइज करून पैसे मिळालेले आहेत. फर्स्ट आपल्याला 10 जानेवारीला, त्यानंतर 17 फेब्रुवारी, त्यानंतर 24 मार्च आणि 30 एप्रिल या पद्धतीनं आपल्याला पैसे मिळालेले आहेत. त्यानंतर पुढे आपल्याला काय सांगितलंय मित्रांनो, सर्वात शेवटच्या लाईनमध्ये प्रिपेअर अ स्टेटमेंट शोईंग डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश अंडर मॅक्झिमम लॉस मेथड. मित्रांनो, मॅक्झिमम लॉस मेथडने आपल्याला स्टेटमेंट बनवायचं आहे. ॲप्लाइंग रुलिंग इन गार्नर व्हर्सेस मरे केस. मित्रांनो, तीन पार्टनर्स असेल किंवा या ठिकाणी गार्नर आणि मरे हे दोन या ठिकाणी पार्टनर होते आणि ती जी केस होती त्या केसला आधारे या ठिकाणी ही मॅक्झिमम लॉस मेथड तयार झालेली आहे आणि त्या मेथडने आपल्याला हा प्रॉब्लेम सोडवायचा आहे आणि त्याच मेथडला नाव दिलेलं आहे गार्नर व्हर्सेस मरे केस. मग आपल्याला सुरुवातीला स्टेटमेंट तयार करावं लागेल. स्टेटमेंट तयार करताना नेहमीप्रमाणे वरती नाव देणार आपण, स्टेटमेंट शोईंग डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश अंडर मॅक्झिमम लॉस मेथड. त्यानंतर आपल्याला कॉलम घ्यायचे आहेत. सुरुवातीचे 3 कॉलम हे मित्रांनो फिक्स असतात. पहिला कॉलम डेट, त्यामध्ये आता 1 जानेवारी 2024ला आपण ॲसेट रिअलाइज करतोय म्हणजे डेट कॉलममध्ये 2024 असेल. पर्टिक्युलर्स
आणि अमाऊंट, कारण की ज्या ॲडजस्टमेंटचे इफेक्ट आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहे ते पर्टिक्युलर्समध्येच आपण घेणार, म्हणून या ठिकाणी पर्टिक्युलर आणि अमाऊंट आपण एकाच ठिकाणी घेतले. त्यानंतर आहे पुढचा कॉलम कॅश. आता त्यानंतर आपली पेमेंट ऑर्डर आपल्याला या ठिकाणी लावायची आहे. मित्रांनो, मिस्टर मिस एज लोन आणि मिस बीज लोन या दोन थर्ड पार्टी लायबिलिटी आहे. दोघांचा बॅलन्स आहे 10,000 आणि 10,000, म्हणजे थोडक्यात दोघांचा बॅलन्स इक्वल आहे. ज्यावेळेला आपल्याला पेमेंट करायचे त्यावेळेला आपण दोघींना, म्हणजे मिस ए आणि मिस बी दोघींना सुद्धा आपण सोबत पेमेंट या ठिकाणी करणार आहोत. आणि ते पेमेंट ऑफकोर्स त्यांच्या प्रो राटा बेसिसनुसार, म्हणजे त्यांचा जो बॅलन्स आहे त्या बॅलन्सनुसार 10,000 10,000 म्हणजे त्यांचा प्रो राटा बेसिस असेल एकास एक. त्यानंतर आपल्याला पार्टनर्स लोन पेड करावं लागणार आहे. ए आणि बी हे दोन पार्टनर्स आहेत, त्या पार्टनरचं आपल्याला लोन दोघांचं पण सोबत पेड करावं लागेल. आणि त्यानंतर कॅपिटल बॅलन्स जो आहे तो कॅपिटल बॅलन्स आपण या ठिकाणी हे कॉलम आपण 3 कॉलम घेणार, ए बी आणि सी. मित्रांनो, सुरुवातीला 1 जानेवारीला 1 जानेवारी बॅलन्सेस ॲज पर बॅलन्स शीटनुसार आपण या ठिकाणी बॅलन्स घेणार. तर या ठिकाणी कॅश बॅलन्स आहे 2,000. मिस एज लोन आहे 10,000, मिस बीज लोन 10,000. त्यानंतर पार्टनर्स लोन, एचं लोन आहे 10,000, बीज लोन आहे 4,000. त्यानंतर कॅपिटल बॅलन्सेस, एज कॅपिटल 12,500, बीज कॅपिटल 10,500 आणि सीज कॅपिटल 2,000. मित्रांनो, त्यानंतर आपण जनरल रिझर्वची रक्कम काय करणार, कॅपिटल बॅलन्समध्ये ॲड करणार आणि ती प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये ॲड करणार. ॲड जनरल रिझर्व, प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे 5:3:2 आणि जनरल रिझर्वची रक्कम आहे 5,000. मग या ठिकाणी या रेशोमध्ये आपण कसं वाटणार, जनरल रिझर्वची रक्कम आहे 5,000, मग 5,000 भागिले प्रॉफिट शेअरिंग रेशोची बेरीज करायची. 5 आणि 3 8 आणि 2 10, प्रॉफिट शेअरिंग रेशोची बेरीज आली 10. मग 5,000 भागिले 10 केलं तर उत्तर मिळालं 500. मग 500 गुणिले 5 जी रक्कम येईल ती आपण देणार एला. 500 गुणिले 3 1,500 आपण ती रक्कम देणार बीला. आणि 500 गुणिले 2 म्हणजे 1,000 ही रक्कम बीच्या कॉलममध्ये आपण ॲड करणार. जनरल रिझर्व ॲड केल्यानंतर जो बॅलन्स शिल्लक राहील त्याला आपण म्हणणार बॅलन्स ड्यू. फक्त कॅपिटल बॅलन्समध्ये बदल होईल, बाकीच्या सगळ्या रकमा आहेत तशाच राहतील. कॅपिटल बॅलन्स होईल एचा 15,000, बीचा 12,000 आणि सीचा 3,000. त्यानंतर मित्रांनो, जनरल रिझर्व ॲड केल्यानंतर आता आपल्याला पेमेंट करायचं आहे मिस एज लोन आणि मिस बीज लोन. ए आणि बी यांचं या ठिकाणी लोन पेड करायचं आहे. पण आता आपल्याकडं कॅश किती आहे, कॅश कॉलममध्ये आपण बघितलं तर कॅश आहे 2,000 रुपये. आणि आपल्याला ए आणि बीचे पैसे द्यायचे किती आहे, 10,000 आणि 10,000 म्हणजे 20,000 द्यायचे. पण 20,000 आपल्याकडं नाही आहे. जेवढी रक्कम आहे तेवढी आपण देणार. आणि कशी देणार, तर प्रो राटा बेसिसनुसार. या ठिकाणी बघा, लेस मिस एज लोन अँड मिस बीज लोन पेड ऑन प्रो राटा बेसिस 1:1, कारण की दोघांचा बॅलन्स सारखा आहे 10,000 10,000. मग कॅश कॉलममध्ये 2,000 लिहिणार आणि दोघींना पण सारखी रक्कम जाईल म्हणजे 1,000 आणि 1,000. मग या ठिकाणी ही रक्कम मायनस केल्यानंतर जो बॅलन्स शिल्लक राहील त्याला म्हणणार बॅलन्स ड्यू. या ठिकाणी कॅश कॉलममध्ये डॅश असेल. मिस एज लोन 10,000 मधून 1,000 गेले खाली 9,000 राहिले. मिस बीज लोन 10,000 मधून 1,000 गेले खाली 9,000 आणि पुढच्या रकमा आहे तशाच येतील. मित्रांनो, आता कॅश कॉलममध्ये डॅश आहे म्हणजे कॅश आता आपल्याकडे शिल्लक नाहीये. मग आता आपण काय करणार, तर फर्स्ट ग्रॉस रिअलायझेशन घेणार. आता फर्स्ट ग्रॉस रिअलायझेशनची डेट कधी आहे, तर 10 जानेवारी. 10 जानेवारीला आपल्याकडे किती पैसे आलेत, तर या ठिकाणी बघा, फर्स्ट ग्रॉस रिअलायझेशन स्टॉक इन ट्रेड प्लस बुक डेप्स प्लस फिक्स्चर मायनस एक्सपेन्सेस. तर या ठिकाणी आपल्याकडं 12,000 रुपये आलेले आहेत. पहिल्या हप्त्यातून आपल्याला 12,000 रुपये मिळाले. आता आपल्याला पैसे द्यायचे आहेत कोणते, तर अजून आपलं मिस एज लोन आणि मिस बीज लोन पेड झालेलं नाहीये, ते आपल्याला द्यायचे 18,000. आपल्याला द्यायचे 18,000, पण आपल्याकडे शिल्लक आहे 12,000. जेवढे आहे तेवढे आपण दोघींनाही या ठिकाणी त्यांच्या प्रोराटा बेसिसनुसार देणार. लेस मिस एज लोन अँड मिस बीज लोन पेड ऑन प्रोराटा बेसिस 1:1. मग 6,000 आणि 6,000 या ठिकाणी मिस एज लोनचे आणि मिस बीज लोनचे आपण पेड करणार. कॅश कॉलममध्ये 12,000
मिस एज लोनच्या कॉलममध्ये 6,000 आणि मिस बीज लोनच्या कॉलममध्ये 6,000. जो बॅलन्स शिल्लक राहील त्याला म्हणणार बॅलन्स ड्यू. कॅश कॉलममध्ये डॅश असेल. त्यानंतर 9,000मधून 6,000 गेले 3,000, पुन्हा 9,000मधून 6,000 गेले 3,000. बाकीच्या रकमा आहे तशाच येतील. मित्रांनो, आपण 12,000 आणि 14,000 या ठिकाणी पेड केलेले आहेत. या ठिकाणी आपण बघितलं तर मिस ए आणि बीचे या ठिकाणी हे 12,000 दिलेत आणि त्यानंतर अगोदर दिलेले 12 आणि 2 किती झाले? 14,000 झालेत. म्हणजे आणखीनही 6,000 द्यायचे बाकी आहेत. आता आपल्याकडे कॅश शिल्लक नाहीये. मग आपण पुन्हा सेकंड ग्रॉस रिअलायझेशन बघा. सेकंड ग्रॉस रिअलायझेशन स्टॉक इन ट्रेड 6,000 प्लस बुक डेप्स 5,000 मायनस एक्सपेन्सेस 800. तर आपल्याकडे आता कॅश आहे 10,200. जेवढी रक्कम आहे आता आपल्याला द्यायचे आहेत 6,000, कारण की आपले 14,000 देऊन झालेत. मिस एज लोन आणि मिस बीज लोनचे 20,000 आहेत टोटल. त्यातले आपण 14,000 दिले, खाली राहिले 6,000. आपल्याला 6,000 द्यायचे. आपल्याकडं कॅश आहे 10,200. आपण देऊ शकतो. या ठिकाणी दोघींचंही लोन या ठिकाणी आता पूर्ण पेड होणार. लेस मिस एज लोन अँड मिस बीज लोन पेड ऑन प्रो राटा बेसिस 1:1. कॅश कॉलममध्ये 6,000 लिहिणार आणि मिस एज लोन आणि बीज लोनच्या कॉलममध्ये 3,000. त्यानंतर ही रक्कम मायनस केल्यानंतर जो बॅलन्स शिल्लक राहील त्याला म्हणणार बॅलन्स ड्यू. तर मित्रांनो, 10,200 मधून 6,000 गेले. कॅश कॉलममध्ये 4,200. मिस एज लोन आणि मिस बीज लोन कॉलममध्ये डॅश डॅश आणि बाकीच्या रकमा आहेत तशाच राहतील. आता थर्ड पार्टी लायबिलिटी पेड करून झाल्यात. आता आपल्याला द्यायचे आहे पार्टनर्स लोन. आपल्याकडे 4,200 रुपये या ठिकाणी शिल्लक आहेत. आता काय द्यायचंय? एज लोन आणि बीज लोन. आता या ठिकाणी आपण बघितलं एज लोन आहे 10,000 आणि बीज लोन आहे 4,000. मग आता या ठिकाणी आपण कसं देणार? तर या ठिकाणी यांचा पुन्हा आपल्याला प्रो राटा बेसिसने हे पेमेंट करावं लागेल. आपल्याकडे 4,200 शिल्लक आहेत. आता त्यांचा प्रो राटा बेसिस कसा त्यांचा रेशो कसा काढणार? तर या ठिकाणी आपण बघितलं पार्टनर्स लोन 10,000 आणि 4,000. मग आता या ठिकाणी यांचा आपल्याला रेशो काढावा लागेल. तर तो बे दुणे 4 आणि बे पंचे 10 म्हणजे 2 आणि 5. या ठिकाणी 5:2 असा या ठिकाणी यांचा रेशो येईल. मग आता ही 4,200 रक्कम लेस पेड टू लेस एज लोन अँड बीज लोन पेड ऑन प्रो राटा बेसिस 4,200. यांचा रेशो आला 5:2. मग 4,200 भागिले आपण 7 केलं तर उत्तर येईल 600. 600 गुणिले 5 6 पंचे 3 3,000 आणि 600 गुणिले 2 1,200. या ठिकाणी 3,000 आणि 1,200 एवढ्या रकमा ए आणि बी ला मिळतील. जो बॅलन्स शिल्लक राहील त्याला म्हणणार बॅलन्स ड्यू. मित्रांनो, कॅश कॉलममध्ये डॅश असेल. 10,000 मधून 3,000 गेले 7,000. 4,000 मधून 1,200 गेले 2,800. बाकीच्या रकमा आहेत तशाच येतील. पुन्हा कॅश कॉलममध्ये डॅश आहे म्हणजे पैसे संपलेले आहेत. पुन्हा आता थर्ड ग्रॉस रिअलायझेशन. थर्ड ग्रॉस रिअलायझेशन 24 मार्चला आहे मित्रांनो. डेट कॉलममध्ये 24 मार्च लिहिणार. स्टॉक इन ट्रेड 14,400 प्लस बुक डेप्स 10,000 मायनस एक्सपेन्सेस 900. तर आपल्याकडं कॅश आता आलेली आहे 23,500 आणि आणखीनही आपल्याला पेमेंट द्यायचं आहे एज लोन आणि बीज लोनचं. तर आपण ते 4,200 दिलंय. म्हणजे या ठिकाणी आपण बघितलं तर दोघांचं पेमेंट आपल्याला किती द्यायचं होतं? तर 10 आणि 4 14. हे 14,000 द्यायचे होते. त्यातले आपण फक्त 4,200 दिलेले आहेत. म्हणजे अजूनही 8,200 देणं बाकी या ठिकाणी आहे. सॉरी, 10,000 आणि 4 14,000 म्हणजे 14,000 आपल्याला द्यायचे होते. त्यातले आपण दिलेत 4,200 आपण दिलेत. म्हणजे आणखीनही 9,800 एवढं आपलं देणं आहे आणि ते आता आपण देऊ शकतो. 23,500 आहेत. लेस या ठिकाणी बघूयात आपण. एज लोन अँड बीज लोन पेड ऑन प्रो राटा बेसिस 5:2. 9,800 द्यायचे आणि त्या ठिकाणी प्रो राटा बेसिसनुसार 9,800 भागिले जर आपण 7 केलं तर या ठिकाणी उत्तर येईल 1,400. 1,400 गुणिले 5 14 पंचे 70. 7,000 आणि 1,400 गुणिले 2 2,800. जो बॅलन्स शिल्लक राहील त्याला म्हणणार बॅलन्स ड्यू. कॅश कॉलममध्ये मित्रांनो 13,700. 23,500 मधनं 9,800 गेले 13,700. 7,000 मधून 7,000 गेले डॅश
2800 मधून 2800 गेले डॅश, म्हणजे आता पार्टनर्स लोन सुद्धा या ठिकाणी पेड झालेलं आहे. आणि आपले कॅपिटल बॅलन्स आहेत 15,000, 12,000 आणि 3,000. त्यानंतर आता पुढे मित्रांनो सगळं पेमेंट करून झालेलं आहे. तुमच्या लक्षात आलेलं असेल आता थर्ड पार्टी लायबिलिटी असेल किंवा पार्टनर्स लोन असेल, सगळं पेमेंट करून झालेलं आहे. सगळं पेमेंट करून झाल्यानंतर मॅक्झिमम लॉस मेथडनुसार आपली आता ही स्टेप आपल्याला या ठिकाणी वापरायची आहे. टोटल कॅपिटल बघा मित्रांनो, टोटल कॅपिटल किती आहे तर या ठिकाणी 15,000, 12,000 आणि 3,000, म्हणजे 12 आणि 3 15, 15 आणि 15 या ठिकाणी 30,000 एवढं आपलं टोटल कॅपिटल आहे. आणि कॅश आपल्याकडे शिल्लक किती आहे तर कॅश शिल्लक आहे आपल्याकडं 13,700. मग टोटल कॅपिटल मायनस लेस अवेलेबल सरप्लस, टोटल कॅपिटल 30,000, त्यातनं लेस अवेलेबल सरप्लस म्हणजे कॅश बॅलन्स आहे 13,700, तो आपण मायनस करणार. खाली जो बॅलन्स शिल्लक राहील त्याला मॅक्झिमम लॉस म्हणणार. मॅक्झिमम लॉस राहिलाय 16,300. मग आता हा लॉस आपण काय करणार, प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये तिघांना आपण डिस्ट्रीब्यूट करणार. मॅक्झिमम लॉस डिस्ट्रीब्युटेड इन प्रॉफिट शेअरिंग रेशो 5:3:2. आता तो जर दिला तर तो कसा जातोय मित्रांनो, या ठिकाणी बघा 8,150, 4,890 आणि 3,260 याप्रमाणे तो वाटून दिला. मग त्यानंतर आपण काय करणार, या ठिकाणी आपला जो कॅपिटल बॅलन्स आहे म्हणजे थोडक्यात बॅलन्स ड्यू मध्ये कॅपिटल जो बॅलन्स आहे 15,000 मधून 8,150 वजा करणार. खाली शिल्लक राहणार 6,850. त्यानंतर 12,000 वजा 4,890, खाली शिल्लक राहील 7,110. त्यानंतर पुन्हा 3,000 वजा 3,260 जर केलं तर मित्रांनो या ठिकाणी बॅलन्स जो राहतोय तो मायनसमध्ये राहतोय. सीचा बॅलन्स मायनसमध्ये राहतोय. मग या ठिकाणी बॅलन्स इन हा मायनसमध्ये आहे. हां, मग आता हा जो बॅलन्स मायनसमध्ये आहे त्याला आपण काय करणार, थोडक्यात त्या बॅलन्सला आपण डेफिशियन्सी म्हणणार, मायनसमध्ये आहे तो. आणि तो बॅलन्स काय होईल तर या ठिकाणी मित्रांनो बघा, ही जी स्टेप आहे याला आपण म्हणणार बॅलन्स इन कॅपिटल अकाउंट. बॅलन्स इन कॅपिटल अकाउंट किती आला तर या ठिकाणी आपल्याला दिसतोय तो सीचा मायनसमध्ये आहे. आणि जो मायनसमध्ये आहे तो आपल्याला प्लसमध्ये करायचा आहे. आता तो प्लसमध्ये कसा होईल तर या ठिकाणी बघा, सीज कॅपिटल डेफिशियन्सी बर्न बाय ए अँड बी इन कॅपिटल रेशो. आता त्यांच्या कॅपिटल रेशोमध्ये आपल्याला हा बॅलन्स काय करायचा आहे, सीचा बॅलन्स ए आणि बीच्या वाट्याला आपण त्या ठिकाणी ट्रान्सफर करणार आहोत. मग आता मायनस बॅलन्स आहे 260, तो 5:4 या रेशोमध्ये घ्यायचा आहे. म्हणजे थोडक्यात 260 भागिले आपण 5 आणि 4 9 करणार. आणि मग जे उत्तर येईल त्याला गुणिले 5, तो बॅलन्स एच्या वाट्याला जाईल 144. आणि जे उत्तर 260 भागिले 9 त्यानंतर जे उत्तर आलेलं असेल त्याला गुणिले 4 करणार. ते उत्तर आलेलं असेल 116. ते आपण बीच्या वाट्याला बीच्या कॉलममध्ये या ठिकाणी घेणार. मग आता पुन्हा क्रेडिट बॅलन्स इन कॅपिटल अकाउंट या ठिकाणी आपल्याला मिळेल 6,706. आणि काय करणार या ठिकाणी हे 6,850 वजा 144, तर आपल्याला मिळेल 6,706. आणि 7,110 वजा 116 6,994. आणि मित्रांनो हे दोनही बॅलन्स आपण असेच या ठिकाणी काय करणार, खाली घेणार. कारण की लेस पेड टू ए बी, आपल्याकडे कॅश शिल्लक आहे 13,700. आणि जो बॅलन्स आता आपल्याला मिळाला आहे क्रेडिट बॅलन्स इन कॅपिटल अकाउंटचा आणि आपल्याकडे असणारी अवेलेबल असणारी कॅश 13,700, दोघांचीही बेरीज तेवढीच होती. म्हणजे थोडक्यात क्रेडिट बॅलन्स इन कॅपिटल अकाउंट जो आहे तोच आपण तसाच खाली घेणार. सीच्या कॉलममध्ये मित्रांनो डॅश असेल. आणि आता मग आपण काय करणार, आपला जो कॅपिटल बॅलन्स आहे त्या कॅपिटल बॅलन्समधनं क्रेडिट बॅलन्स इन कॅपिटल अकाउंट म्हणजे थोडक्यात लेस पेड टू ए बी ही जी रक्कम आहे ती या ठिकाणी मायनस करणार. म्हणजे 15,000 वजा 6,706 आपल्याला उत्तर मिळेल 8,294. आणि त्यानंतर पुन्हा या ठिकाणी हे 12,000 वजा 6,994 उत्तर असेल 5,006. आणि पुन्हा या ठिकाणी 3,000 आणि 3,000 वजा 3,000 या ठिकाणी डॅश आहे मित्रांनो, 3,000 आहे असेच या ठिकाणी खाली येतील. बॅलन्स ड्यू आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे 8,294, 5,006 आणि 3,000. मित्रांनो यानंतर पुढची स्टेप आपण घेणार. आता कॅश कॉलममध्ये आपला डॅश आहे म्हणजे पैसे संपलेले आहेत. आणखीन आपल्याला पैसे येणं आहे ज्याला आपण म्हणणार फायनल ग्रॉस रिअलायझेशन.
फायनल ग्रॉस रिअलायझेशन बघा 30 एप्रिलला आहे. डेट कॉलममध्ये 30 एप्रिल, पर्टिक्युलरमध्ये लिहिणार फायनल ग्रॉस रिअलायझेशन. स्टॉक इन ट्रेड 3000 प्लस बुक डेप्स 5000 प्लस फिक्स्चर 900 वजा एक्सपेन्सेस 400, उत्तर मिळेल 8500. 8500 एवढी कॅश आपल्याकडे शिल्लक आहेत. सगळे पैसे पेड करून झालेले आहेत, त्यामुळे आपण मॅक्झिमम लॉस मेथडनुसार या ठिकाणी पुन्हा या स्टेपचा वापर करणार. टोटल कॅपिटल मित्रांनो, टोटल कॅपिटल किती आहे तर या सगळ्यांची बेरीज करणार आपण. 8294 अधिक 5006 अधिक 3000, तर टोटल कॅपिटल आहे 16300 आणि लेस अवेलेबल सरप्लस म्हणजे आपल्याकडे अवेलेबल असणारी कॅश आहे 8500. मग टोटल कॅपिटल मायनस कॅश केलं तर उत्तर मिळालं आपल्याला 7800 आणि 7800 हा आपला मॅक्झिमम लॉस आहे. मॅक्झिमम लॉस काय करणार आपण, तीनही पार्टनर्सला त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करणार. मॅक्झिमम लॉस डिस्ट्रीब्युटेड इन प्रॉफिट शेअरिंग रेशो 5:3:2. मग मॅक्झिमम लॉस आहे 7800. 7800 भागिले 10 केलं तर जे उत्तर येईल त्याला गुणिले 5 तेवढी रक्कम आपण देणार एला. जे उत्तर असेल त्यालाच पुन्हा गुणिले 3 करणार. बीला मिळेल 2340 आणि पुन्हा गुणिले 2 केलं तर 1560 एवढी रक्कम सीला. आता या ठिकाणी काय करणार, हा जो बॅलन्स आहे कॅपिटल बॅलन्स वजा या ठिकाणी मॅक्झिमम लॉस जर केलं तर उत्तर आपल्याला मिळतं या ठिकाणी 4394. त्यानंतर 5006 वजा 2340 केलं तर उत्तर मिळेल आपल्याला 2666 आणि 3000 वजा 1560 1440. मित्रांनो, हा जो बॅलन्स मिळाला त्याला म्हणणार क्रेडिट बॅलन्स इन कॅपिटल अकाउंट. याला म्हणणार आपण क्रेडिट बॅलन्स इन कॅपिटल अकाउंट. आता पुढची स्टेप, आपल्याकडे कॅश जी शिल्लक आहे ती आहे 8500. ती ए बी आणि सी ला देणार. ती कॅश 8500 भरेल, म्हणजे थोडक्यात वरच्याच रक्कम आपण या ठिकाणी खाली लिहिणार. 4394 आहे असेच खाली लिहिणार. 2666 आणि 1440 ही रक्कम खाली लिहा, किंवा 8500 आणि वरच्या रक्कम दोघांचीही बेरीज या ठिकाणी सारखीच असते. थोडक्यात वरचीच रक्कम क्रेडिट बॅलन्स इन कॅपिटल अकाउंटचीच रक्कम आपण आहे अशीच खाली लिहितो. आणि मग सर्वात शेवटी पुन्हा हा जो आपला कॅपिटल बॅलन्स आहे त्या कॅपिटल बॅलन्समधनं या ठिकाणी ही रक्कम म्हणजे लेस पेड टू ए बी सी ही रक्कम मायनस करणार आणि सर्वात शेवटी जो बॅलन्स शिल्लक राहील त्याला म्हणणार रिअलायझेशन लॉस. 8294 वजा 4394, उत्तर मिळेल 3900. 5006 वजा 2666, 2340 आणि 3000 वजा 1440 म्हणजे 1560. मित्रांनो, रिअलायझेशन लॉस आपला आलेला आहे. हे आपलं फायनल उत्तर आहे. फायनल उत्तर बरोबर आलं म्हणजे आपला प्रॉब्लेम बरोबर आला. मित्रांनो, या ठिकाणी हा दुसरा प्रॉब्लेम संपलेला आहे. प्रॉब्लेम तुमच्या लक्षात आलेला असेल. काही गोष्ट आपल्याला समजली नसेल तर ती मला कमेंट करून तुम्ही या ठिकाणी विचारू शकता. आणि प्रॉब्लेममध्ये आपल्याला पेमेंट ऑर्डर या ठिकाणी दिलेली आहे. त्या पेमेंट ऑर्डरचाच वापर करून आपण या ठिकाणी पेमेंट केलेलं आहे. आपण या ठिकाणी बघू शकतो थर्ड पार्टी लायबिलिटी आपण सुरुवातीला पेड केल्यात, ज्यामध्ये मिस एज लोन आणि मिस बीज लोन आहे. त्यानंतर पार्टनर्स लोन आपण पेड केलं, ज्यामध्ये एज लोन आणि बीज लोन, आणि सर्वात शेवटी मग पार्टनर्स कॅपिटल बॅलन्स आपण या ठिकाणी पेड केलेला आहे. मित्रांनो, या पद्धतीनं दुसरा प्रॉब्लेम संपलेला आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.